धाराशिव येथे भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं भूजल व्यवस्थापन आणि कृत्रिम पुनर्भरण या विषयावर मागच्या काही दिवसापासून काम सुरू आहे। या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आज धाराशिव इथल्या कृषी महाविद्यालयात शेतकरी, कृषी विद्यार्थी, कृषीविषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी जनजागृतीपर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं। धाराशिव जिल्ह्यात असलेल्या 41 पाणलोट क्षेत्रांपैकी 3 पाणलोट क्षेत्र जोखीम आणि अतिजोखीम या प्रकारात मोडतात, त्यावर काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली। कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागासाठी आवश्यक विकासात्मक संशोधन मॉडेल तयार करावं, त्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून सहाय्य करता येईल। तसंच कृषी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र लवकरच सुरू करणार असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले। भूजल संशोधन बोर्ड नागपूरचे संचालक उमेश बालपांडे यांनी पाण्याचा जमा खर्च मांडण्याची गरज व्यक्त केली। धाराशिव इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जलभूमी व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉक्टर नितीन पाटील यांनी जिल्ह्याची भूगर्भ रचना पाहता जमिनीत पाणी साठवण्यासाठी जिल्ह्यात वृक्ष लागवड आणि विशेष संवर्धन यासाठी वृक्ष संवर्धन मोठ्या प्रमाणावर होण्याची गरज व्यक्त केली।